नमस्कार मित्रांनो, कसे मजेत का? आता खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय मी. व्हिडिओ टाकत नाही कधी. माझे सबस्क्रायबर पण वाट बघत असतील, व्हिडिओ कधी टाकतो, व्हिडिओ कधी टाकतो. पण काय आता टाईमच भेटत नाही हो. आता बनवू कधीतरी म्हटलं. तुमचा भाऊ गावापासून एकदम 5 किलोमीटर पुढे निघाला आणि थांबला. मग नंतर लक्षात आलं यार आपल्याला व्लॉग तयार करायचा आहे. मग तुमच्या भावानं काढला कॅमेरा, मग व्हिडिओला सुरुवात केली. मस्तपैकी बसलो आणि निघाला मग तुमचा भाऊ पुढे. तुमचा भाऊ एकदम पुढे गेला आणि मग दिसला का ह्यो काय अपघात. इथं झाली गाडी चुरा. ही प्लास्टिकची गाडी होती की काय, माणसाचा जागीच कार्यक्रम झालेला दिसतो. नमुने इतके फास्ट चालवता की विचारू नका. त्याच्यामध्ये असे अपघात होता. हे बघा किती गाड्या फास्ट चालवतात. परंतु डोंट वरी मित्रांनो, मस्तपैकी मी पण मस्त निसर्गाचा आनंद मस्त घेत घेत एकदम पुढे निघालो. तुमचा भाऊ फास्ट नव्हता बरं का, व्हिडिओला फास्ट केलेला मित्रांनो, म्हणून फास्ट दिसतंय हे. तुम्ही म्हणता चालला कुठे, तर चाललं कुठे तुम्हाला माहिती, मी हर संडेला जातो कुठे, डोक्यावरती औषध लावायला जातो मित्रांनो. मस्तपैकी रस्त्याच्या बाजूला असलेली हिरवीगार झाडं आणि फुलं वगैरे मस्तपैकी मेन हायवे सोडून मस्त खेड्यापाड्याच्या मस्त रस्त्याने घुसलो मित्रांनो. मेन हायवे पेक्षा खेड्यापाड्यांचे रस्ते चालवायला इतकी मजा येते ना बाईक राईड करायला की विचारू नका. मला झालेला होता खूप टाइम, नाहीतर मी सकाळी सकाळी लवकर निघत राहतो. आज खूप उशीर झाला होता मित्रांनो. पुढे जाऊन मस्त मित्रांनो देवगाव रंगारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी पुतळा होता घोड्यावरती. एकदम मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं मित्रांनो. तेवढ्यात दिसली मित्रांनो लाल परी. हिला रस्त्यावरती बघल्याशिवाय शोभा येत नाही मित्रांनो. रस्त्यावरची शोभा ही जी आपली एसटी गंगापूर एसटी होती मित्रांनो. तेवढंच मला मस्तपैकी दिसली रश्मिका मंदाना. बाबा तू तर फोटो मध्ये चिपकलेली हे काय बघते माझ्याकडे, मला जाऊ दे गंगापूरला, मी चाललो. मस्तपैकी प्रवासाचा मजा घेत घेत मस्तपैकी बघतो तर काय हे बॅनर वरती बघतो तर काय छत्रपती संभाजीनगर टोका गंगापूर मला जायचं. गंगापूर 38 किलोमीटर मित्रांनो. जाता जाता तुमचा भाऊ लासूर मध्ये पोहोचला. तितक्यात काय रेल्वे क्रॉसिंग. अरे भाई तू जाय पुढे, आम्हाला थांबू दे. रेल्वेला बोललो भाई तुमच्या काही नादी लागत नाही, तुम्ही तर आम्हाला चुरागिरा करून टाकसान, आम्हाला जाऊ दे. क्रॉसिंग कधी ओपन होती काय माहित. आता पुढे निघालो तर काय तुमच्या भावानं मस्त अजय देवगणच्या चष्म्यावरती रेनकोट घालून घेतलं. दिल जले बनवून गेलो मित्रांनो. तेवढ्यात पुढे बघतो तर काय टेम्पो वरती मस्त पैकी माकडं बसलेली होती. अरे आणि ब्रेक दाबला तर यांचे 2-3 पलट्या खाऊन पुढे पडतील. म्हटलं हे कशाला मित्रांनो, तुम्ही आज जीव घातक प्रवास नका करत जाऊ. अजून पुढे गेलो तर काय आज दिवसभर ऍक्सिडेंटच बघतोय मित्रांनो. यांनी दारूच्या नशेमध्ये 2 पलटी खाऊन गाडी तिथेच उभी करून टाकली. फायनली तुमचा भाऊ पोहोचून गेला टकल्यांच्या दुनियेमध्ये. आलो मी आदिवासी हेअर ऑइलच्या इथे पोहोचून गेलो. फायनली माझं मी काम करून टाकतो. तितक्यात इथं माझे मित्रपैकी ओळख वगैरे होऊन गेली यांच्या सोबत. अरे भावांनो कुठले म्हणे, मी संभाजीनगरहून आलो होतो. मित्रांनो ओळख वगैरे झाली. त्यांनी मस्तपैकी जांभळं वगैरे खाऊ घातली. या मित्रांनी मला मस्तपैकी आपण जांभळं खाऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे भाऊ खाऊ घाल. मस्तपैकी खातो तुमच्या सोबत जांभळं. मस्तपैकी जांभळं खाता खाता मित्र म्हणतो व्हिडिओ कशाला बनवतो. म्हटलं बाबा माझं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करून घे. माझे सबस्क्रायबर तुम्ही होऊन जा. मी जांभळं खायपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करत जा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.